जी लोकं जास्त बसून बराच वेळ काम करत असतात, जी आय-टीची लोकं आहेत किंवा कॉम्प्युटरसमोर बसून जे तासनतास काम करतात, त्यांच्या पोटातला वायू हा पोटातच राहतो आणि हळू-हळू तो ऊर्ध्व व्हायला लागतो, वरती येतो. कारण गुदाचा भाग दाबला जातो. त्याच्यामुळे पोटातला वायू खाली सरकत नाही, तिथेच दाबला जातो आणि हाच वायू उलटा व्हायला लागतो. आणि उलटा व्हायला लागला, की तो पोटामध्ये जडपणा उत्पन्न करतो, पोटामध्ये गॅस उत्पन्न करतो, गुडगुडाट उत्पन्न करतो आणि शेवटी पोटाला जड करतो. हा आणखी वायू वरती यायला लागला, की तो पोटात जिथे भूक लागते, जिथे पाचकस्राव स्रवत असतात, तिथे जातो आणि आपली पोटातली भूक कमी करायला लागतो. हळू-हळू भूक मंद व्हायला लागते. नंतर हा वायू आणखी वरती जातो आणि छातीमधल्या अवयवांना पिळवटून टाकतो, जखडून टाकतो. हृदयामध्ये जखडल्याची संवेदना निर्माण करतो, छातीमध्ये जखडल्याची संवेदना निर्माण करतो. हाच वायू आणखी वरती जातो, डोक्यात जातो आणि डोक्यात गेल्यानंतर डोकेदुखी चालू होते. हा वायू पोटऱ्यामध्ये जाऊन पायाचं दुखणं सुद्धा चालू करतो. अशी बरीच लक्षणं हा एकटा वायू निर्माण करतो, जो वरती चाललेला आहे. त्यामुळे एका जागेवर जास्त वेळ बसून काम करू नका. थोडं-थोडं मधून फिरून या. त्याच्यामुळे पोटातली हालचाल व्यवस्थित होईल आणि पोटातला गॅस हळू खाली सरकायला लागेल.